नमस्कार. मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर आपण योगाबद्दल माहिती जाणून घेत आहोत. योग म्हणजे काय? तर पाठीमागच्या व्हिडिओपर्यंत आपण पाहिले की पतंजली मुनींनी जे काही 196 सूत्र सांगितलेले आहेत, त्याचे 4 विभाग त्यांनी केलेले आहेत. त्या विभागांची नावंसुद्धा आपण पाहिलेली आहेत. तर पहिला विभाग म्हणजे समाधीपाद. तर त्याच्यामध्ये कुठले पॉईंट्स त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत, त्याची नावंसुद्धा आपण पाहिलेली आहेत. तर पहिला जो पॉईंट आहे, तर त्यांनी ह्या समाधीपादामध्ये योगाची व्याख्या सांगितलेली आहे. तर योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करणे. चित्तांच्या वृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग. तर चित्तांच्या वृत्ती म्हणजे काय? तर मनाचे विचार, इच्छा, विचारांच्या लहरी, विचारांचे चढ उतार, तर हे शांत करणे म्हणजे योग. तर आपण पाहतो की जेव्हा आपण ह्या मनाचे विचार, मनाच्या इच्छा ह्यांच्या लहरी यांना शांत करतो, तेव्हा आपलं चित्त स्थिर होतं. आणि जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा आत्मा म्हणजे चित्त स्थिर होतं, तर आपला आत्मा मूळ स्वरूपामध्ये स्थित होतो. आणि जेव्हा आत्मा आपला मूळ स्वरूपामध्ये स्थित होतो तेव्हाच त्याचं परमात्म्याशी मिलन होतं. तर आत्म्याचं परमात्म्याशी जोडणं म्हणजे कनेक्ट करण्यासाठी आपला चित्त स्थिर करणं गरजेचं आहे. आणि चित्त कधी स्थिर होईल? तर आपल्या चित्तांच्या वृत्तीचा निरोध केल्यानंतर आपलं चित्त स्थिर होईल, असं पतंजलीने सांगितलेलं आहे. तर ह्या 5 प्रकारच्या वृत्ती पतंजली मुनींनी सांगितलेल्या आहेत. पहिली वृत्तीची आहे प्रमाण, दुसरी विपर्य, तिसरे विकल्प, चौथं निद्रा आणि 5वी आहे ती स्मृती. तर ह्या 5 प्रकारच्या वृत्तीच्या आहेत, त्या कधी क्लिष्ट असतात तर कधी अक्लिष्ट असतात. क्लिष्ट म्हणजे काय? दुःख देणाऱ्या. अक्लिष्ट म्हणजे काय? तर दुःख न देणाऱ्या. तर जेव्हा आपलं मन नियंत्रणामध्ये असतं तेव्हा ह्या वृत्ती अक्लिष्ट असतात, म्हणजे शांत असतात, शांतीचा अनुभव करून देणाऱ्या असतात. आणि जेव्हा आपलं मन नियंत्रणामध्ये नसतं तेव्हा त्या क्लिष्ट असतात, म्हणजे त्या आपल्याला दुःख देतात. तर जेव्हा आपल्या मनावरती नियंत्रण असतं तेव्हा ह्या वृत्ती ज्या असतात त्या शांत असतात. आणि जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा योग्य म्हणजे यथार्थ ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि जेव्हा आपलं मनावरती नियंत्रण नसतं तेव्हा मन आपलं अशांत असतं. आणि जेव्हा आपलं मन अशांत असतं तेव्हा आपलं अयोग्य म्हणजे अयथार्थ ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. तर बघा, पतंजली मुनी खूप छान सांगितलं आहे की जर आपलं योग्य ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या वृत्ती ह्या कशा असल्या पाहिजेत? शांत असल्या पाहिजे. म्हणजेच आपलं मन स्थिर असलं पाहिजे. तरच आपला आत्मा स्वतःच्या स्वरूप स्थितीमध्ये येईल आणि तेव्हाच आत्मा परमात्म्याशी जोडला जाईल. मग ह्या वृत्तींवरती नियंत्रण कसं आणायचं? तर पतंजलींनी सांगितलं आहे की अभ्यास आणि वैराग्याद्वारे आपण ह्या वृत्तींना नियंत्रित करू शकतो. अभ्यास म्हणजे ज्ञान, वैराग्य याद्वारे आपण ह्या वृत्तींवरती नियंत्रण आणू शकतो. पतंजलीने सांगितलेलं आहे की समाधी ही 4 प्रकारचे अवलंबून समाधी साध्य केली जाते. पहिलं अवलंबन कुठलं आहे? तर वितर्क. दुसरं जे आहे ते विचाराचं अवलंबन आपण घेऊ शकतो. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे आनंद अवलंबन घेऊन साध्य केली जाणारी समाधी. आणि चौथं जे आहे ते म्हणजे अस्मिता अवलंबन घेऊन समाधी साध्य करता येते. आता समाधीकडे जाताना किंवा समाधीकडे जाणारा प्रवास हा सहज किंवा समाधीचा लाभ हा सहज मिळणार आहे का? तर नाही. समाधीकडे वाटचाल करताना अडथळे येतात. तर असे 9 प्रकारचे अडथळे पतंजली मुनींनी सांगितलेले आहेत. तर ते म्हणजे व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांतिदर्शन, अलब्धभूमिकत्व, अनावस्थितत्व. तर असे 9 प्रकारचे अडथळे समाधीकडे जाताना आपल्याला येतात. तर हे अडथळे कसे दूर करायचे? तर ते सुद्धा पतंजलींनी सांगितलेलं आहे की जेव्हा आपण ईश्वर प्रणिधान करू, म्हणजे आपण जेव्हा भगवंतांना शरण जाऊ तेव्हा हे 9 प्रकारचे अडथळे दूर होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जी काही परमशक्ती आहे किंवा परमसत्य आहे, जे एक ईश्वर शक्ती आहे, तर ह्या परमेश्वराला आपल्या शरण जायचं आहे तेव्हाच आपल्याला समाधी ही सहज होणार आहे. म्हणजे पतंजलींनी खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे की बघा, चित्तवृत्तीचा निरोध करणं केल्यावर हे सगळं होणार आहे.
आणि चित्तवृत्तीचा निरोध करणे हाच योगशास्त्राचा महत्त्वाचा म्हणजे मेन उद्देश आहे. तर आपण पाहतो की चित्तांच्या वृत्तीचा निरोध केल्यानंतर आपल्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होणार आहे आणि जिथं चित्तवृत्तींच्या निरोधाची चर्चा केली जाते अशा पदाला त्यांनी पहिलं स्थान दिलेलं आहे, ते म्हणजे समाधीपाद. तर अशा प्रकारे खूप छान एक्सप्लेनेशन आहे आणि ही कशी आध्यात्मिक प्रक्रिया आहे योग म्हणजे. तर नुसतं आसन करणं, प्राणायाम करणं इतक्यापुरतं मर्यादित नाही, तर कशा प्रकारे आपण योगात म्हणजे योग ही प्रक्रिया आहे ते समजून घ्यायला पाहिजे. तर इथंच थांबूया आपण. माझे व्हिडिओ ऐका, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हरे कृष्ण.